रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे एकदम इंस्टाग्रामला असलेला ट्रेंडिंग एकदम जबरदस्त व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता, ते पण एकदम लगेच। म्हणजे विषय कसा आहे, एकदम असा ट्रेंडिंग व्हिडिओ तुम्ही बनवला की व्हायरल होणार असा कसा साफ घेणं। त्यामुळे तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि तुम्हाला ह्या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल आहे, लागणारं ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते। त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT माहितीच असेल, नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा। आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचं जे काय प्रॉब्लेम तो आपण सॉल्व्ह करू आणि विषय हार्ड करून टाकू। तर चला व्हिडिओला सुरू करूया। जरा वेळ लागला तर चला व्हिडिओला चालू करूया। इतना हम सोचते नहीं है, जो सही लगता है कर देते हैं, जो नहीं लगता है दोबारा कर देते हैं। इतना हम सोचते नहीं है, जो सही लगता है कर देते हैं, जो नहीं लगता है दोबारा कर देते हैं। तर भावांनो, जर आपण वेळ नाही घालवता आपण आपल्या ह्या व्हिडिओला सुरू करूया। जसं की तुम्हाला सांगितलं, हे जे आपलं सगळं मटेरियल आहे ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाते। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। ठीक आहे, चला व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ॲपला ओपन करून घ्यायचं। सगळ्यात पहिल्यांदा VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे। VPN तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटतं, प्ले स्टोअरवरून घ्या आणि विषय करून घ्या। तर हे बघू मी ॲपला ओपन केलं। ॲपला ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, इकडे एडिटमध्ये या, एडिटमध्ये येऊन सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा। हे जे काय आहे ते तुम्हाला दिलेलं मटेरियल आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपल्या सूरज चव्हाणचा फोटो घ्यायचा आहे, सिम्पली एडिटवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, एडिटवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। एडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला व्हिडिओमधला जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून, तो हा जो आपला व्हिडिओ आहे सिम्पली तुम्हाला हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे थोडं पुढे जायचं आहे आणि तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचे ऑप्शन दिसून जाईल। सिम्पली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता आपल्या फोटोची जी लेंथ आहे ती आपलं जेवढं सॉन्ग आहे तेवढं ठेवायची आहे। ठीक आहे, अशा प्रकारे जिथपर्यंत सॉन्ग आहे इथे येऊन फोटोला पुढचा पार्ट स्प्लिट करायचा आणि पुढचा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे। ठीक आहे, आता सिम्पली आपल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे जिथं बरोबर बीट चेंज होते, बघू शकता जिथं इथं बघू शकता बीट 1 आहे, इथं बीट 2 झाले, बघू शकता इथं बरोबर। तुम्हाला इथं काय करायचं आहे, फोटोला अशा प्रकारे स्प्लिटचं ऑप्शन आहे, सिम्पली स्प्लिट करून घ्यायचं आहे। पुढच्या ह्याच्यापाशी यायचं आहे, बघू शकता बीट 3 कुठे येते बघायचं, बघू शकता अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आणि बघू शकता बीट चेंज इथं होते, बघू शकता सिम्पली त्या फोटोला अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं आहे। सिम्पली याच पद्धतीने बीट 4 बघायचं कुठे येतं आहे, तर बघू शकता अशा प्रकारे बीट 4 इथं येतं आहे। सिम्पली जिथं जिथं बीट येते, बीट चेंज होते तिथं तुम्हाला फोटोला जे अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे, तर 7 अशा प्रकारे इथं 8, तर अशा प्रकारे जेवढं बीट आहे ते फक्त तुम्हाला अशा प्रकारे इथं जे काय आहे ते कट करायचं फोटोला व्यवस्थित। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे मी जे काय ते फोटोला कट केला। आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे बॅक येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं। आपला जो व्हिडिओ लावला होता त्या व्हिडिओला सिम्पली अशा प्रकारे डिलीट करायचं आहे। आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, जो आपला पहिला फोटो त्या पहिल्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे थोडं पुढे यायचं, ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं बघू शकता सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे, सिम्पली सॅच्युरेशनवरती क्लिक करून पूर्ण सॅच्युरेशन कमी करायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे ॲडजस्टवरती जायचं आहे, सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं, इकडे सॅच्युरेशन आणि ह्याचे सगळं -50 करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे का, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा हा आपला PNG एडिट करून घ्यायचा सिग्माचा। ठीक आहे, आणि ह्या PNG सिम्पली 2 बोटा धरून थोडं छोटं करायचं आणि बरोबर इथं तुम्हाला ह्या फोटोला इथं ॲड करायचं आहे। ह्याची जी लेंथ आहे ती आपला जेवढा व्हिडिओ आहे म्हणजे जेवढा फोटो आहे लास्टपर्यंत तिथपर्यंत ठेवायची, सॉंगची लेंथ आहे तेवढं। ठीक आहे, आता एवढंसं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला हे जे ट्रान्झॅक्शन दिसते सिम्पली ट्रान्झॅक्शनवरती बघू शकता, ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला जे काय ते क्लिक करायचं आहे। ठीक आहे, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला थोडं वर गेल्यानंतर बघू शकता ल्युमेन फ्लॅश नावाचा हा जो आपला ट्रान्झॅक्शन आहे, सिम्पली तुम्हाला हा ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करायचं आहे, सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करा आणि तुम्हाला अशा प्रकारे थोडं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे, सिम्पली अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आता सिम्पली जिथं जिथं सांगतो तिथे यायचं तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन काढून टाकायचं आहे। आता तुम्हाला याचं कुठं माहिती आहे का, हे बघू शकता इथं तुम्हाला आपले जे 2 पोर्ट आहेत हे, ठीक आहे, हे मोठे लिहायचे, फक्त इथं आपल्याला थोडं इफेक्ट लावायचे। तुम्हाला हे जे 2 दिसतात हे 2 ट्रान्झॅक्शन करायचे। कसं करायचं, पोर्टवरती ह्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे, नॉनवरती क्लिक करून घ्यायचं। ठीक आहे, त्याच्यानंतर हे दुसरं ट्रान्झॅक्शन त्याच्यावरती क्लिक करून नॉनवरती क्लिक करून घ्यायचं। ठीक आहे, अशा प्रकारे त्याच्यानंतर एकदम लास्टला यायचे आणि लास्टचे 2 ट्रान्झॅक्शन फक्त काढून टाकायचे। ठीक आहे, अशा प्रकारे नॉन करायचं आहे, संपला की विषय। नाद गोळा हो, विषय आपल्या सूरज चव्हाणचा हार्ड आहे। ओके, गोलीगत बुक्की टिंगोळ वार किंवा स्किल झडकून नाद गोळा नुसता, हा विषय हार्ड आहे। सूरज चव्हाणसाठी कमेंट करायची। सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे। आता फक्त तुम्हाला ॲनिमेशन लावायचं आहे। ठीक आहे, आता ॲनिमेशन कसं लावायचं मी सांगतो तुम्हाला। ओके, हां
तर इकडे तुम्हाला जो आपला तिसरा फोटो आहे सिम्पली अशा प्रकारे हा तिसरा फोटो आहे, तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, खाली ॲनिमेशनवरती क्लिक केलं तुम्हाला कॉम्बोमध्ये यायचं, कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक नंबरला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डायनॅमिक शेकचा जो आपला हा इफेक्ट आहे डायनॅमिक शेक 2, ठीक आहे. सिम्पली हा जो इफेक्ट आहे तुम्हाला तर हे जे ॲनिमेशन सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो आपला दुसरा फोटो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे, तो आपण नंतर सांगतो तुम्हाला, ठीक आहे. आता तुम्हाला इथे एकदम लास्टला आणि एकदम लास्टला आल्यापेक्षा अशा प्रकारे विषय आहे, तर तुम्हाला काय करायचं एकदम लास्टच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. लास्टच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर गोलीगत बुक्की टिंगूळ करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. परत कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ट्रिसेक्ट 2 हा जो आपला इफेक्ट आहे हे जे ॲनिमेशन आहे सिम्पली सिलेक्ट करायचं, ओकेवरती क्लिक करायचं आणि गोलीगत पद्धतीने विषय हार्ड करून टाकायचा आहे, ठीक आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, आता आपल्याला लावायचे व्हिडिओ इफेक्ट, ठीक आहे. व्हिडिओ इफेक्ट लावण्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथून तुम्हाला यायचं आहे अशा प्रकारे स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली तो इफेक्टचा ऑप्शन आहे, सिम्पली इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ इफेक्टवरती पहिल्यांदा क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला इथं ओपनिंग अँड क्लोजमध्ये यायचं आहे आणि ओपनिंग अँड क्लोजमध्ये तुम्ही बघू शकता हॉलो ब्लर नावाचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि लेंथ जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढीच ठेवायची आहे, ठीक आहे. म्हणजे पहिला फोटो आहे पहिल्या फोटोवरती लेंथ ठेवायची आहे. सिम्पली ते हॉलिवूडच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला इथे ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ऑल व्हिडिओ तुम्हाला इथे सेट करून घ्यायचं आहे, ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय त्याच्यानंतर तुम्हाला याचे 8 सेकंदापाशी, ठीक आहे. 8 सेकंदापाशी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर व्हिडिओ इफेक्टवरती नाही क्लिक करायचं, तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं खाली, ठीक आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता ट्रेंडिंगला तुम्हाला एक नंबरलाच ग्लोईंग डबल नावाचा जो आपला इफेक्ट दिसतोय सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि लेंथ एक आपला जेवढा फोटो तेवढंच ठेवायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला इथे डायरेक्ट इथं बघू शकता 12 सेकंदापाशी आल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच बघू शकता अशा प्रकारे क्लोन जस्ट 2, ठीक आहे. तर हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. लेंथ जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढाच ठेवायचा, गोलीगत तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला यायचं डायरेक्ट आपल्या ह्या फोटोपाशी, ठीक आहे. म्हणजे 2 सेकंदाचा फोटोपाशी इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं, ठीक आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ओके तुम्हाला यायचं ग्लिचमध्ये, ठीक आहे. ग्लिचमध्ये आल्यानंतर तुम्ही क्रोमॅटिक नावाचा जो आपला ग्लिचचा हा ग्लिच आहे सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि लेंथ आपली जेवढं लास्टपर्यंत व्हिडिओ तेवढं ठेवायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे वाढत आणायचं जेवढं आपला लास्टपर्यंत व्हिडिओ तिथपर्यंत ठेवायचा विषय, ओके. हां आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला आपला जो हा फोटो आहे बघू शकता हा वाला, ठीक आहे. म्हणजे खालचा जो इफेक्ट आहे सिम्पली त्या क्रोमॅटिकच्या इफेक्टवरती क्लिक करायचं, तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, सॉरी ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं, ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर भावांनो इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतोय गोलीगत पद्धतीने, एकदम असं गोलीगत म्हणजे कसं गोळी मारल्यावर असं काचकीनं व्हिडिओ होता, ठीक आहे. त्या पद्धतीने आपला व्हिडिओ तर एडिट झालेला आहे, ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजला असेलच, आय होप समजला असेल त्यांनी लाईक करा, समजलं नसेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ डबल बघा आणि इंस्टाग्रामवरती छोटासा मेसेज करा काही नाही समजलं तर, ठीक आहे. बाकी तुम्हाला सांगतोच गोलीबत पद्धतीनं आपला सुरेश चव्हाणचा डायलॉग मारलो मी, तर आपल्याला येत नाही, ओके. पण विषय गंभीर आहे त्यामुळे समजून घ्यायचा विषय, ठीक आहे. हां बाकी डायलॉग तुम्ही पण मारा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये, मोकळच आहे तुमच्यासाठी विषय, ओके. त्याच्यासाठी आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओला एक्सपोर्ट करायचं एकदम क्वालिटी पद्धतीनं सिम्पली 1080 पिक्सलमध्ये करू शकता, काही विषय नाही, ओके. सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आणि जे काय आहे ते इथं 100% एक्सपोर्ट व्हायची वाट बघायची आहे, ठीक आहे. 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की सिम्पली डनच्या बटनवरती क्लिक केलं की संपला की विषय. हां प्राप्तिक पद्धतीने व्हिडिओ शो आपल्या गॅलरीत विषय संपला. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं. बाकी भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद ना पब्लिक.